लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंचं मोदींना टीकात्मक पत्र. संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली याचं उत्तर द्या. मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचं पण ऐका. राज ठाकरेंचा हल्लाबोल. निवडणुकीत प्रचार आणि रोड शो करताना कोट्यवधी लिटर्स पेट्रोल आणि डिझेल वाया गेलं, तेव्हा का नाही सुचलं? चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का? राज ठाकरेंचा मोदींना सवाल. तर अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं, तेव्हा का नाही सुचलं? राज ठाकरेंकडनं निशाणा. मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंच्या पोटात दुखायला लागलं. मोदींना सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरेंनी पक्षवाढीचे प्रयत्न करावेत. राज ठाकरेंच्या ट्विटनंतर भाजपच्या नवनाथ बन यांची टीका. देशाच्या अर्थव्यवस्थेवरती दूरगामी परिणाम होण्याची शक्यता. सामान्य नागरिक, उद्योग, व्यवसाय क्षेत्रात अस्वस्थतेचं वातावरण. मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद पवारांची पोस्ट. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय चार्टर्ड विमान वापरता येणार नाही. तातडीचं काम असल्यास चार्टर्ड विमान वापरता येतं. मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याच्या बावनकुळेंनी सांगितलं. देश वाचवण्यात मोदी अपयशी ठरले. राहुल गांधी सांगत होते तेव्हा दुर्लक्ष केलं. आता मोदींना उशिरा सुचलेलं शहाणपण. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची टीका. स्वदेशीचा नारा महात्मा गांधीजींनी दिला होता, त्यावरती टीका करणार का? नरेंद्र मोदींच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्या किंवा सकारात्मक घ्या. मोदींच्या आवाहनानंतर विरोधकांकडून टीका सुरू झाल्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. आधी स्वतः उधळपट्टी केली आणि आता काटकसर करा असं सांगतायत. निवडणुकांमध्ये खर्चाचा धुमाकूळ केला, आधी स्वतःपासून बचतीची सुरुवात करावी. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल. आयपीएलवर तात्काळ निर्बंध जाहीर करा. पंतप्रधानांच्या आवाहनावरती काँग्रेसचे नेते सचिन सावंतांची मागणी. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी गाड्यांचा त्याग करावा. मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विदेश प्रवासावरती बंदी घाला. सचिन सावंत यांची प्रतिक्रिया. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर. फडणवीसांच्या सूचनेनुसार मंत्री नितेश राणेंकडनं मत्स्य विकास आणि बंदर विभागाला महत्वाचे निर्देश. विभागाच्या सर्व बैठका आता ऑनलाईन घेण्याचा निर्णय. वर्षभर सोनं खरेदी करू नका. इराण अमेरिका युद्ध आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं आवाहन. परकीय चलन वाढवण्याचं ध्येय, शिवाय पेट्रोल डिझेल जपून वापरण्याचा सल्ला. वर्क फ्रॉम होम करा. शाळांमध्ये ऑनलाईन क्लासेसचा अवलंब करा. इंधन बचतीवरती भर देण्यासाठी पंतप्रधान मोदींचा सल्ला. दिल्लीमध्ये पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची बैठक. कच्च्या तेलाच्या किमती आणि पेट्रोल डिझेल एलपीजी पुरवठ्याच्या बैठकीत आढावा. बैठकीला मंत्री जे पी नड्डा यांच्यासह अनेक मंत्री सहभागी. मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे. मोदी प्रत्येक वेळी लोकांवरती जबाबदारी ढकलून देतात. जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्याइतपत देशाची स्थिती गंभीर. देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याच्या बाहेर. राहुल गांधींची सडकून टीका. रुपया ऐतिहासिक नीचांकावर. ही अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा. सरकार कधी जागं होणार? अंजली दमानिया यांचा ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मांकडनं मुख्यमंत्रीपदाची शपथ. गुवाहाटीच्या खानापारामध्ये पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शपथविधी. पंतप्रधान मोदी 15 मे पासून युरोप दौऱ्यावर. मोदी युरोपातील 4 देशांचा दौरा करणार. 15 मे ते 20 मे दरम्यान नेदरलँड, नॉर्वे आणि इटलीचा दौरा करणार. पुण्यात पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा. पेट्रोल डिझेलसाठी रांगा लावाव्या लागत असल्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त. घराजवळ मेट्रो नाही तर कसं जाणार? नागरिकांचा सवाल. मुंबई गोवा महामार्गावरील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा तुटवडा. नागोठ नेते खेड दरम्यान अनेक पंपावरती इंधन नसल्याचे फलक. इंधन उपलब्ध नसल्यामुळे वाहनधारकांचा मनस्ताप. मुंबईत मंत्रालयाशेजारील चार्जिंग सेंटरवरती वाहनांच्या रांगा. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा. मोदींचं आवाहन. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतनं प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळलं. सुनेत्रा पवारांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं. सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये पार्थ पवार आणि जय पवारांवरती मोठी जबाबदारी. पार्थ पवार आणि जय पवारांवरती जनरल सेक्रेटरी आणि नॅशनल सेक्रेटरी पदाची जबाबदारी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये चूक. लवकरच यादी दुरुस्त केली जाणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण.
एवढ्या सिनियर माणसाला तुम्ही घेतलं कसं नाही, मी आज विचारतो. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यादीवरती मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यादीत प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळलं. मराठी नामफलकाच्या आढाव्यासाठी उद्या मुंबईत विशेष बैठक. सेलिब्रिटींच्या हॉटेल रेस्टॉरंटच्या पाट्या या मराठीमध्ये का नाहीत? मुंबई महापालिकेच्या विधी समितीमध्ये प्रशासनाला विचारणा. पश्चिम उपनगरात अनेक दुकानांवरती नामफलक मराठीत नसल्याचं समोर. मुंबईत मराठी पाट्या लावण्यासाठी महापालिकेकडनं दुकानदारांना 1 महिन्याचा अल्टिमेटम. मराठीत पाट्या न केल्यास दुकान बंद केलं जाणार. उद्यापासून दुकानांची झाडाझडती सुरू होणार. शिवसेनेच्या मागणीला यश. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही ईडीनं समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती. 2 दिवसांपूर्वी एसआयटीकडनं 5.5 तास चाकणकर यांची चौकशी झाल्यानंतर आता ईडीची एंट्री. चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स फार उशिरा आलं. चाकणकरांना ईडीचं समन्स आधीच यायला हवं होतं. एकनाथ खडसेंचा रुपाली चाकणकरांवर निशाणा. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल आत्ताच होणार नाही. मंत्रिमंडळ विस्ताराविषयी फेरबदलाविषयीच्या चर्चा चुकीच्या. राज्यामध्ये सर्व खाती आणि मंत्रालय आहेत त्या स्थितीत राहणार. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या 2.5 वर्षांपासून रिक्त जागांसाठी पुढच्या आठवड्यामध्ये निवडणूक जाहीर होण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे 17 आमदार निवडून जाणार. पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेची सदस्य संख्या वाढणार. दिवा येथील शिंदेंच्या सेनेच्या 9 नगरसेवकांवरती अपात्रतेची टांगती तलवार. शपथपत्रातील कथित खोटी माहिती या प्रकरणामध्ये कोर्टात याचिका. अॅडव्होकेट रोहिदास मुंडेंची माहिती. अंबरनाथमध्ये शिवसेनेकडनं भाजपला युतीची ऑफर. झाल्या गेल्या गोष्टी सोडून एकत्र येण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव. विकासासाठी जुने वाद विसरण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचं आवाहन. आंबा बागायतदारांच्या 15 मे रोजीच्या मुंबईतल्या मोर्चाच्या नियोजनासाठी शिवसेना भवनात सायंकाळी बैठक. उद्धव ठाकरे स्वतः या बैठकीला उपस्थित राहणार. कोकण आणि मुंबईतल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. मुंबई महानगरपालिकेत सर्व नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी लागू करण्याची भाजपची मागणी. मंत्रालयाप्रमाणे बायोमेट्रिक प्रवेशाबाबत भाजप नगरसेवकांचं महापौर रितू तावडेंना पत्र. पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक आयुक्त राज्याचे मुख्य सचिव बनले. मनोज कुमार अग्रवाल यांची बंगालच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती. शुभेंदू अधिकारी यांच्या या नियुक्तीमुळे राजकारण तापण्याची चिन्ह. पश्चिम बंगालच्या निवडणूक आयोगाच्या सीईओ त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालं. रोहित पवारांची मनोज कुमार अग्रवाल यांच्यावरती टीका. बंगालमध्ये एसआयआरच्या माध्यमातून 91 लाख मतदार वगळून त्यांनी संविधानाची हत्या केली होती. रोहित पवारांची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालचे माजी मंत्री सुजित बोस यांना ईडीकडनं अटक. मनपा भरती घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई. 2014 ते 2018 साली 150 लोकांची बेकायदेशीर भरती केल्याचा आरोप. सुमारे 10 तासांच्या चौकशीनंतर सुजित बोस यांना अटक. तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचा मोठा निर्णय. सरकारी मालकीची 717 मद्यविक्री केंद्र 2 आठवड्यात बंद करण्याचे आदेश. प्रार्थनास्थळं, शैक्षणिक संस्था आणि बसस्थानकांच्या आवारातील मद्यविक्री केंद्र बंद करणार. परभणीमध्ये ठाकरेंच्या सेनेकडनं नवीन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर. संजय जाधवांच्या निकटवर्तीयांना डावलून इतरांना महत्त्वाची जबाबदारी. खासदार संजय जाधव पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा. रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्प रद्द होत नाही तोवर आंदोलन करणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांचं वक्तव्य. पर्यावरण विघातक प्रकल्प कोकणात नकोत. विनायक राऊतांची मागणी. नाणार आणि सागवे गावातील बॉक्साईट उत्खननाची जनसुनावणी तुर्तास रद्द. स्थानिक लोकांनी बॉक्साईट उत्खननाला विरोध केला होता. ग्रामस्थांची भूमिका तीच माझी भूमिका. मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. मंत्री उदय सामंतांची जिल्हाधिकाऱ्यांशी ही चर्चा. रत्नागिरीच्या गोविळ गावात परप्रांतीयांना जमीन विक्रीच्या मुद्द्यावरनं वातावरण तापलं. परप्रांतीयांना जमीन विक्रीला विरोध करत ग्रामसभेत ठराव करावा. गोविळ गुरववाडी ग्रामस्थ मंडळाची ग्रामपंचायतीकडे पत्राद्वारे मागणी. 5459 पोलिसांना घरांसाठी घरबांधणी अग्रिम म्हणून 1768 कोटी 8 लाख रुपये मंजूर. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी रक्कम मंजूर झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. चंद्रपुरात सावकारी जाचामुळे किडनी विकणाऱ्या शेतकऱ्याला आर्थिक मदत. शेतकरी रोशन कुळेंना मुख्यमंत्री सहायता निधीतनं 5 लाखांची मदत. पीडित शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सरकारकडनं मदतीचा हात.
आज शरद पवारांच्या हस्ते संत जनाबाई शोध आणि तत्वचिंतन पुस्तकाचं प्रकाशन. मंचावरती आनंदी आणि देहूचे विश्वस्त असणार. दरम्यान वारकरी संप्रदायात घुसखोरी यावरती आज शरद पवार काही भाष्य करतात का हे पाहणं महत्त्वाचं. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांच्या गाडीचा अपघातात छाजेड यांना गंभीर जखम. यांच्यावर पुणे रुग्णालयामध्ये पुणे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. छाजेड यांची प्रकृती स्थिर. रात्री पुण्याला येत असताना पिरंगुट इथे अपघात झाला. छत्रपती संभाजीनगर महापालिका आज मतीन पटेलला पुन्हा एक नोटीस देणार. मतीन पटेलचं ऑफिस, घर आणि निदा खानला लपवलेल्या घरावर नोटीस लावणार. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास घरावरती कारवाई करण्यात येणार. अनधिकृत बांधकाम असल्यास नियमानुसार नगरसेवक पद रद्द होऊ शकतं. मतीन पटेलांच्या अनधिकृत घरावरनं महापौर राजूरकरांची माहिती. तर मतीन पटेल यांना लोकांनी निवडून दिलं, महापौरांनी नाही. एमआयएम गटनेते समीर बिल्डर यांचं प्रत्युत्तर. अशोक खरातचा ईडीचा ताबा घेण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. खरातच्या मालमत्तेसंदर्भात ईडीकडनं कागदपत्र ताब्यात घेण्यात आली. कोर्टानं ईडीचा अर्ज मंजूर केल्याची माहिती. खरातचं साम्राज्य नेमकं कशाच्या जोरावर याचा ईडी तपास करणार. नसरापूर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट. पुणे ग्रामीण पोलिसांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाला. आरोपी चिमुकलीला गोठ्यात घेऊन जाताना पाहिल्याचे पुरावे हाती. पोलिसांनी 18 ते 20 गावकऱ्यांची साक्ष नोंदवली. टीसीएस नाशिक प्रकरणावरती राष्ट्रीय महिला आयोगाची सुमोटो दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे 50 पानांचा अहवाल सादर. आरोपींकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचा निष्कर्ष. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींच्या जामिनावरती आज पुन्हा सुनावणी पार पडणार. काल आरोपींच्या बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर आज सरकार पक्ष बाजू मांडणार. तर टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. धारूरच्या भोगलवाडीमध्ये जातीवाचक शिवीगाळ. मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ नये. आरोपी कृष्णा मुंडे अद्याप मोकाट. फिर्यादीच्या मुलाला आरोपीकडनं जीवे मारण्याची धमकी. आरोपीची फोनवरून धमकी देतानाची कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. उल्हासनगरमध्ये आंतरजातीय विवाहाच्या रागातनं बहिणीच्या नवऱ्यावरती जीवघेणा हल्ला. कॅम्प क्रमांक 5 परिसरातील पेट्रोल पंपावरची घटना. हल्ल्यामध्ये मेहुणा गंभीर जखमी झाला असून दोघांना पोलिसांकडून अटक. सैराटसारखा प्रकार. भाऊजीवर जीवघेणा हल्ला. छत्रपती संभाजीनगरमध्ये खाद्यतेल खरेदीच्या प्रमाणात घट. 5 लिटर तेल खरेदी करणारे ग्राहक 2 लिटर तेल खरेदी करत असल्याची विक्रेत्यांची माहिती. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतरही सोलापुरात पेट्रोल पंपावर गर्दी कायम. व्यवसायासाठी पेट्रोल डिझेलची गरज असल्याची व्यावसायिकांची प्रतिक्रिया. साताऱ्यातील कोयना धरणाच्या बॅकवॉटरमधील शिवसागर जलाशयाच्या पाणी पातळीत घट. सध्या कोयना धरणात 28 टीएमसी पाणीसाठा. पाणीसाठ्यात मोठी घट झाल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. वाशिम जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेता प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. पाणी टंचाई कृती आराखड्याअंतर्गत जिल्ह्यातील 12 गावांना 74,39,000 रुपयांचा कृती आराखडा मंजूर. गोंदिया जिल्ह्याचा पारा 40 अंश सेल्सिअसवर. रात्रीच्या तापमानात देखील जास्त वाढ झाल्यामुळे गोंदियाकर हैराण. नागरिकांनी काळजी घेण्याचं डॉक्टरांचं आवाहन. सोलापूरच्या करमाळ्यातील वरकटणे गावचे सुपुत्र प्रवीण तनपुरेंची पीएसआय पदाला गवसणी. वरकटणे गावातून ग्रामस्थांकडून प्रवीण तनपुरेंची मिरवणूक. विरारच्या शिरसाट ते वज्रेश्वरी मुख्य रस्त्यावरती प्रचंड वाहतूक कोंडी. कामावरती निघालेल्या वाहनधारकांना ट्रॅफिकचा त्रास. रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदारांच्या मनमानीमुळे ट्रॅफिकची समस्या. बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये दारूच्या पैशाच्या वादातनं हाणामारी. भांडणामध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या बापलेकासह 3घांना मारहाण. काठी आणि बिअरच्या बाटलीनं बेदम मारहाण. 3 जण जखमी. धाराशिवच्या कळंब पोलीस ठाण्यामध्ये एसीबीची धडक कारवाई. 36,000ची लाच घेताना 2 पोलीस एसीबीच्या जाळ्यात. लाच प्रकरणी 1 पोलीस ताब्यात तर दुसरा पोलीस फरार. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पोलीस लाच मागत होते. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.